कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली. सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सुरुवातीला सदस्य अमर समर्थ यांनी कोरोना काळात रक्षा विसर्जनातून जमा झालेल्या राखेच्या विल्हेवाटीबाबत गंभीर आरोप केले. शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणारी राख ट्रॉली मागं 20,000 रुपयांना विकली गेल्याचा दावा करत एवढ्या मोठ्या प्रमाणातील राख नेमकी गेली कुठं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेणीचा चुराही शेतकऱ्यांच्या नावावर विकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आज स्थायी समिती मीटिंग होती आणि ह्या मीटिंगमध्ये मी आज जो विषय काढला स्मशानभूमीच्या राखेबद्दल, तर आपण जर बघितला तर कोरोना काळात रक्षाचं प्रमाण जादा होतं राखेचं. त्यावेळी आपण महापालिकेनं ते शेतकऱ्यांना आव्हान करून ते दिलेलं आणि त्यानंतर परत मधल्या काळात ते बंद झालं आणि महापालिका ही हुतात्मा गार्डनमध्ये ते नेऊन त्याची विल्हेवाट वगैरे त्याचं हे करत होते. परंतु परत ह्या 2026ला फेब्रुवारीच्या त्यांनी पुन्हा टेंडर काढलं आणि ते शेतकऱ्यांना वगैरे टेंडर मंजूर केलं. तर मधल्या काळात 2021 ते 2025 ह्या मधल्या ह्याच्यात की ही राख कुणाला द्यायची हा अधिकार उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. तर ह्या मधल्या काळात SI सॅनिटरी इन्स्पेक्टर जे होते ठोक मानधनावरील यांनी यात भ्रष्टाचार केला आहे. ही सदरची राख विकलेली आहे. त्याच पद्धतीनं जे आपण शेणी असतात त्या शेणीचा भुस्सा पण देखील हा प्रति ट्रॉली साधारणपणे 5,000 ते 7,000 रुपये अशा पद्धतीने विकलेला आहे. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ काय की आपण कोल्हापूर ह्या नगरीत म्हण आहे की कुठेही जगावे पण मरावे कोल्हापुरात. कारण आपल्या ह्या कोल्हापुरात जी आपल्या अंत्यविधीची जी पद्धत आहे ते एक पुण्य आणि पवित्र मानली जाते आणि अशा ह्या पुण्यपवित्रेच्या प्रकारात कुठंतरी मधल्या काळात भ्रष्टाचार झाला. हा भ्रष्टाचार परत होऊ नये म्हणून आज आम्ही वेगवेगळे विषय ह्या स्मशानभूमीच्या बाबतीत मांडलेले आहेत. तिथं जो काय हा प्रकार चाललेला आहे भ्रष्टाचाराचा किंवा गैरप्रकार हा थांबला पाहिजे यासाठी आज आम्ही हे एक प्रकारे स्थायी समितीत विषय मांडलेला आहे. या आरोपांची दखल घेत प्रशासनानं संबंधित करार तातडीनं रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुख्य आरोग्य निरीक्षकांकडून संपूर्ण अहवाल मागवून चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही प्रशासनानं दिली. शिवाय शहरातील धोकादायक झाडं तोडण्याच्या कामात होत असलेल्या विलंबावरूनही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पर्यावरण विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत ठेकेदारांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली. अतिरिक्त बूम मशीन उपलब्ध करून कामांना गती देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं. मिरजकर तिकटी इथल्या अतिक्रमण कारवाईत केवळ एका वाहनावर कारवाई झाल्याबद्दलही सदस्यांनी आक्षेप घेतला. यापुढे बायोमेट्रिक कार्ड नसलेल्या सर्व वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. परवाना विभागाच्या विकेंद्रीकरणामुळे व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाचा मुद्दाही सभेत गाजला. संबंधित विभागीय कार्यालयांमार्फतच परवाने दिले जाणार असून त्यासाठी आवश्यक कर्मचारी नियुक्त केल्याचं प्रशासनानं सांगितलं. 8,000पैकी सुमारे 4,500 परवान्यांचं नूतनीकरण झाल्याची माहिती देत उर्वरित परवानाधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. अमृत 2 योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. रस्ते पुनर्स्थापना, चेंबर स्वच्छता आणि कामांच्या दर्जाची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दिल्लीतील अलीकडच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांचे फायर ऑडिट आणि परवाना तपासणी करण्याची मागणी सदस्यांनी केली. याबाबत संयुक्त पाहणी करून अहवाल सादर केला जाणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं. दरम्यान शहरातील सर्व मालमत्तांचे GIS मॅपिंग, मालमत्ता सर्वेक्षण आणि डेटाबेस एकत्रीकरणासाठी नवीन ठेकेदार नियुक्त करण्याचा प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आला. यावेळी पूर्वीच्या सायबरटेक कंपनीनं काम अपूर्ण ठेवून पैसे घेतल्याचा आरोप सदस्यांनी करत संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. नव्या सर्वेक्षणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून सर्वेक्षणानंतर नोटीस, सुनावणी आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून अंतिम घरफाळा निश्चित केला जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती प्रशासनानं दिली. ट्रॅक्टर ट्रॉलीची निविदा काढताना ठराविक कंपनीसाठी काढली का, यामध्ये कोणतीच कंपनी बसत नाही. ठराविक कंपनी 3 वेगवेगळ्या नावानं निविदा कशी भरू शकते, त्यामुळे स्पर्धा होणार नाही असं इंद्रजित बोंद्रे यांनी सांगितलं.
तसंच जन्ममृत्यू दाखल्यासाठी एकच लॉग इन असल्यानं दिवसाला फक्त 40 ते 50 दाखले निघतात. त्यामुळं दाखल्यासाठी सुमारे 25 दिवस लागतात. त्याचा त्रास नागरिकांना होतोय. तर लॉग इन यंत्रणा वाढवण्यासाठी मागणी केल्याचं इंद्रजित बोंद्रे यांनी सांगितलं. आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये एक आपले जे जन्ममृत्यूचे दाखले आहेत त्याच्यासाठी एकच लॉग इन आहे आणि एक लॉग इन असल्यामुळे आणि आता QR कोड आल्यामुळं अक्षरशः नागरिकांची रांग लागलेली आहे आणि रोजचे 30 ते 40च दाखले जात आहेत. 25-25, 30-30 दिवस लागत आहेत दाखले मिळायला. त्यासाठी आम्ही लॉग इन वाढवून घेण्यासाठी मागणी केली. तर केंद्र शासनाने एकच लॉग इन ठेवायचा आदेश काढलेला आहे, प्रशासनाला आलेला आहे. पण तो हे करून आता लॉग इन वाढवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करण्यासाठी पत्र द्यायला सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगानं प्रशासनानं आम्हाला उद्याच्या उद्या पत्र ते केंद्र शासनाला पाठवून लॉग इन वाढवून घेण्यास संदर्भात मागणी करून घेतो म्हणून सांगितलेलं आहे. याशिवाय शहरातील बोरवेलच्या देखभालीची जबाबदारी स्थानिक संस्था आणि मंडळांकडे सोपवण्याचा प्रस्ताव सदस्यांच्या तीव्र विरोधानंतर सर्वानुमते फेटाळून लावण्यात आला. स्थायी समितीच्या या सभेत प्रशासनाच्या विविध विभागांच्या कामकाजावर सदस्यांनी कठोर प्रश्न उपस्थित करत अनेक विषयांवर सविस्तर अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.